विविध भारती पुणे ठळक बातम्या. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा पुढील हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वितरित करणार आहेत. देशातल्या 9 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना 18,000 कोटींहून अधिक रक्कम वितरित केली जाणार आहे. यावेळी मोदी हे 6 राज्यांमधल्या शेतकऱ्यांसोबत संवादही साधतील. किसान रेल्वेसह देशभरात वाहतुकीसाठी धावणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये पालेभाज्या तसंच फळांना सरसकट 50% सवलत देण्याचा निर्णय केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी घेतला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील भाजीपाला, द्राक्ष, अॅपल बोरसह सर्वच प्रकारच्या फळांच्या उत्पादकांना लाभ होणार आहे. 1 जानेवारी 2021 पासून देशातील सर्व वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक असेल. यामुळे प्रवाशांना पथकर नाक्यांवर शुल्क देण्यासाठी थांबावं लागणार नाही. त्यामुळे वेळ आणि इंधनही वाचेल. ख्रिसमसनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान येशू ख्रिस्त यांच्या जन्माचा सोहळा आनंदानं साजरा करण्याचा हा दिवस आहे. या सणाच्या निमित्तानं शांतता, सदिच्छा आणि दयाभावनेनं लोकांचं आयुष्य भरून जाऊ दे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत काल 618 नवीन रुग्णांची भर पडली. कोविड-19मुळे काल जिल्ह्यात 5 रुग्णांचा मृत्यू झाला. सांगलीसह सातारा, कोल्हापूर आणि पुणे परिसरात घरफोड्या करणाऱ्या टोळीला सांगली पोलिसांच्या गुन्हे विभागानं जेरबंद केलं आहे. या प्रकरणी 3घांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून हत्यारं, चांदीच्या वस्तू आणि घड्याळ असा 23,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पुणे आणि परिसरात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. आज किमान तापमान 11 अंश तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस राहील. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.